this will be the first ever vlog of our channel. आणि आज आपण जाणार आहोत कुर्डुगडला. सो ऑलमोस्ट 5 वाजलेत आणि आपण सगळ्यांना पिकअप करणार आहोत. या चॅनलचा मेन मोटिव्ह असा होता की ऑलमोस्ट 50+ फोर्ट्स झालेत. काही लोकांचे तर ऑलमोस्ट 100 फोर्ट्स झालेले आहेत. आणि आपल्याकडे एक डॉक्युमेंटरी नाही आहे त्या फोर्ट्सची किंवा कधी कोणता फोर्ट केला काय केला. सो यूट्यूब एक असा मीडियम आहे की आपण हे सगळे इन्फॉर्मेटिव्ह म्हणा किंवा जे थोडंफार आम्ही मस्ती मजाक करतो त्या सगळ्याचं एक डॉक्युमेंटेशन म्हणून हा चॅनल करी. सो आपल्यासोबत अजून 3 जण जॉईन होणार आहेत. आपल्याला प्रत्येकाला पिकअप करायचं आहे जाऊन. फायनली कितीतरी वर्षानंतर पाण्याची बॉटल, बॅग, हे काय बुट बिट. निघायचं होतं 4 वाजता गाईस, बट 5:15 झाल्यात. काही हरकत नाही, कारण आज मी लिटरली पाण्याची बॉटल, बॅगमध्ये खाद्यसामग्रीसुद्धा घेतलेली आहे. कारण काय ग्रुपवरती मला टॉन्ट पडतात की मी बॉटल घेत नाही, बॅग घेत नाही. सो आय एम रेडी विथ इट. लेट्स गो गाईज. हॅलो गाईज, हे आमचं सेकंड पिकअप आहे. ओमकार महाराज थोपटे द पेंग्विन द आमच्या ग्रुपचे बॅकबोन आलेले आहेत. उलट्या करून आलेले आहे. काय म्हणता पेंग्विन शेट? फायनली आपण चाललोय. बऱ्याच दिवसांनी ट्रेकला चाललोय. हे लोकांना नाही माहिती ना, लोकांसाठी हा पहिला ब्लॉग आहे आपला. फायनली आफ्टर हिमालयाज अथर्व उपासन इज बॅक. Yeah, we are ready for next trek. You. Good morning. कुछ बोलोगे नए मेंबर के लिए? जीव आहे जीव राहणार. तर अशा प्रकारे आपला 3rd पिकअप झालेला आहे. अथर्व भाऊंला मी पिकअप केलेला आहे आणि आता आमची आगेकूच झालेली आहे. कोथरूडमधून आम्ही निघतोय आणि तामिनी मार्गे आम्ही जिथे गावामध्ये जे बेस विलेज आहे कुर्डुगडचं, तिकडे आम्ही आता निघालेलो आहे. तर नेक्स्ट अपडेट तुम्हाला आता थोड्या वेळात मिळेलच काही. घाटचे हंबा चाललेत सगळे. हंबा बोंबा. हंबा. तर नमस्कार मित्रांनो, आपण उंबर्डी हे जे कुर्डुगडाचं पायथ्याचं गाव आहे तिथं आता आपण पोचलेलो आहे आणि आता कार पार्क करून आपण पुढच्या भ्रमंतीसाठी तयार होणार आहोत. येस गाईज, अँड फ्रॉम द बेस विलेज वी स्टार्ट आवर ट्रेक. तर असा उत्कृष्ट असा कुर्डुगड तुम्ही माझ्या मागं पाहू शकता, तो जो चंबू आलेला आहे. आणि आपण स्टार्ट करतोय आता ट्रेक. तर आपली तिगडी जोडी आपली चालली आहे पुढे.
लेफ्ट साईडला शंभू, मधी पेंग्विन आणि अथर्वभाऊ. हा असा ट्रेल आहे आणि तिकडे वरती तुम्ही पाहू शकता कुर्डूगड. बघूयात किती वाजता आपण पोचतोय. आत्ता वेळ झालेली आहे 9:15. तर ट्रेक रूट स्टार्ट करता करता आता फोटोग्राफी होईल, थोडी व्हिडिओग्राफी होईल. तर टोटल किती वेळ लागतो आहे. तसा गड पाहण्यास तर छोटाच वाटतो आहे आणि बघूयात, आय गेस तास ते 1.5 तासामध्ये आपण वर असावं. सो लेट्स सी, कॅच यू अप लेटर. तर मित्रांनो, जसं की तुम्ही पाहताय, हा कुर्डूवाडीचा पठार आहे. आता ह्या पठारापर्यंत यायला आम्हाला 1.25 तास लागले बरोबर. आणि आता इथून पुढे गडाची दिशा साधारणतः एक 20 ते 25 मिनटामध्ये आम्ही गडावरती असू. सो लेट्स गो. साधारणतः बेस विलेजपासून आपण 1 ते 1.25 तास आपण ट्रेक करत आलेलो आहे आणि आता आपण कुर्डूपेठमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि कुर्डूपेठमध्ये पोहोचल्यानंतर तुम्ही कौलारू रुपी असे 4 ते 5 घरं इथं पाहू शकता आणि सोबतच तुम्ही कुर्डाई देवीचं मंदिरही पाहू शकता. आणि आम्ही इथं आलो होतो मंदिरापाशी, परंतु मंदिर बंद असल्या कारणामुळे आम्ही बाजूच्या एक खिडकीनी आणि दरवाजाच्या वरती थोडीशी जागा आहे, तिथून आम्ही कुर्डू देवीचं दर्शन घेतलं. तुम्ही तिथून पाहू शकता. आणि मग इथून आता आम्ही आमची आगेकूच करत आहोत आणि साधारणतः मग इथून वरती गडमाथ्यावरती पोहोचायला एक 15 ते 20 मिनिटाचा आम्हाला वेळ जाणार आहे. तर आपण म्हणतो ना, निसर्गाची किमयाच वेगळी असते. तर जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 15 ते 20 मिनटामध्ये आम्ही वर पोचणार आहोत. तर बघा आता लिटरली काय झालं आहे की पाऊस आलेला आहे आणि हे दृश्य तुम्हाला मी दाखवतो. दृश्य बघा. तर निसर्गाच्या पुढे काहीच नसतं आणि ते आत्ता आम्ही अनुभवलं. तर थोडासा हॉल्ट घेतलेला आहे. तसं तर महादरवाजापर्यंत आम्ही पोचलेलो आहे. हा जो मागे तुम्ही बघताय तो महादरवाजा आहे आणि साधारणतः एक आता अर्ध्या तासामध्ये आम्ही गडाची पूर्ण सैर करू आणि मग परत पाय उतार होऊन परतीचा प्रवास आम्ही चालू करणार आहे. कुर्डूवाडीमधून तुम्ही साधारणतः 15 मिनटं वर चढून आल्यानंतर गडाच्या महादरवाजाच्या इथे तुम्हाला एक पाण्याचं टाके बघायला भेटते. आणि टाकं तुम्ही जर बघितलं
तर प्रचंड भलं मोठं हे टाकं असं आहे. पाणी पिण्याजोग तर नाही आहे, परंतु दुसऱ्या काही कामांसाठी तुम्ही हे वापरू शकता. तर मित्रांनो, कुर्डुगड सैर करताना आपल्याला वरती आल्यानंतर एक मारुतीचे शिल्प दिसते आणि बरोबरच त्या शिल्पाच्या शेजारी काही उखळ आढळले आम्हाला, किंवा त्याचे अवशेष आपल्याला बघायला भेटतात. तर जसं की तुम्ही आत्ता बघताय की फोटोज आणि व्हिडिओज काढण्यासाठी हे जे कृत्य केलं जातं हे गडावरती करू नये. आणि हे केल्यानंतर म्हणजे मी सुद्धा केलेलं आहे, पण सांगतोय तुम्हाला की हे केल्यानंतर दुःखद घटना काही घडू शकते. खूप स्लिपरी आहे दगड आणि सगळे टोकदार दगड आहेत, तर तुम्हाला लागूही शकतं. तर कृपया जर फोटो काढताय तर काढावे, पण असं जसं सहकार्य केलं तर एकमेकांना सहकार्य करून खाली घ्या, वर चढवा आणि हे सगळं केल्यानंतर छान फोटो काढा आणि सुखरूप आपल्या घरी जावा. चला. नमस्कार मित्रांनो, की जसं तुम्ही पाहू शकता कुर्डुगडवरती आता आम्ही बरंचसं पुढं आलेलो आहे आणि मारुतीचं दर्शन घेऊन आम्ही तिथूनच त्या वाटेने सरळ पुढे आलो. आणि पुढे आल्या तुम्ही हे बघू शकता की ही मानवनिर्मित गुहा ही किती मोठी आहे, प्रचंड आहे. निदान ह्याच्यामध्ये कमीत कमी माझ्या हिशोबाने जसं की खालीही फलकावर लिहिलेलं होतं की 500 लोक सहज या गुफेमध्ये त्यांचं वास्तव्य करू शकतात किंवा एक स्टे घेऊ शकतात. आणि एक साधारणतः 5.5 ते 6 फुटाचा माणूस स्ट्रेट इथून चालू शकतो, तुम्ही बघू शकता. आणि खूप अप्रतिम रचना आहे आणि जे मानव निर्माण काम इथं झालेलं आहे हे बघून सुख पावतं. तुम्ही नक्की इथं एकदा व्हिजिट करा.
बोटात पाय ठेवण्याआधी विचार दोस्ता कर बर. जसे की आता पहिलं आपण पाहिलं की मानवनिर्मित आपण गुहा पाहिली. गुहेपासूनच तसं सरळ थोडंसं पुढे आल्यानंतर थोडासा हा पडलेला भाग आहे, नैसर्गिकरित्या हा पडलेला भाग आहे, तो थोडासा तुम्हाला चढून यायचा आहे. 1-2 मिनिटाच्या अंतरानंतर तुम्हाला ही कोकण खिडकी हा तुम्हाला एक नैसर्गिकरित्या पाहावयाचा उत्कृष्ट असा नजारा तुम्हाला भेटणार आहे. तर ही खिडकी नैसर्गिकरित्या जी झालेली आहे ह्याचा उपयोग जर त्या काळामध्ये कसा केला असेल तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की ही जी वाट केली आहे तर इथून कोकणामधून येणाऱ्या सगळ्या घाटवाटा, माथे आणि सगळे रस्ते ह्याच्यावरती हा पहारा देण्यासाठी ही कोकण खिडकीचा त्या काळी उपयोग केला जात असेल. तर सुंदर असा दृश्य आहे, मनमोहक आहे. सुख, शांती, समाधान जर कुठं लाभेल तुम्हाला तर सह्याद्रीमध्येच लाभणार आहे. एकदा नक्की आवर्जून काय बघायचं असेल तुम्हाला कुर्डुगड वरती कोकण खिडकी तुम्ही नक्की पाहावया ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. तर नमस्कार मित्रांनो, साधारणतः 1 ते 1.5 तास लागला कुर्डुगड पूर्णपणे एक्सप्लोअर करायला. त्याच्यानंतर थोडासा अल्पसा आहार केला आम्ही आणि हा एक शेवटचा आपला बुर्जाचा पॉईंट आहे. इथं भगवा ध्वज आपला लहरावतो आहे आणि त्याच्यानंतर आता गडाचा पाय उतार करायला आम्ही घेतो आहे. आता बरोबर 1 वाजलेला आहे आणि नेक्स्ट अपडेट मी तुम्हाला खाली पोहोचून देईल की साधारणतः किती वेळ लागतो गड उतरायला. सो चला. तर मित्रांनो, रमत गमत गप्पा गोष्टी करत महाराजांबद्दल, गडकोटांबद्दल आणि नेक्स्ट ट्रेक कुठला असेल ह्याचे सगळे गप्पा करता करता कधी 1 तास झाला, कधी आम्ही गडाचा पायउतार झालो हे काही कळालंच नाही. आणि साधारणतः खाली आल्यानंतर एक सुंदर असं हेमाडपंथी कालीन शिवमंदिर आम्ही पाहिलं आणि पाहिल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं. आम्ही दर्शन घेतले महादेवांचे आणि खूप सारे शिल्प होते तिथं, जसे मारुतीचं होतं, गणेशजीचं होतं आणि वीरगळीसुद्धा भरपूर होत्या. आणि ट्रेक करत असताना आम्हाला वाटलं होतं की खूप ह्युमिडिटी आहे, पाऊस कधी पडतो आहे आणि वरुण देवतांनी कदाचित हे आमचं ऐकलं आणि भरपूर जोरात भला मोठा असा पाऊस पडला. आणि त्याच्यामध्ये मग आम्ही साधारणतः सगळं मंदिर काय एक्सप्लोअर करू शकलो नाही, प्रॉपर व्हिडिओ शूट करू शकलो नाही, परंतु काहीसे असे पिक्चर्स आम्ही काढलेत, ते तुम्ही पाहू शकता इथे. आणि हेच आजचा कुर्डुगडचं वैशिष्ट्य होतं. हे कुर्डुगडचा ब्लॉग तुम्ही पाहिला. आय होप तुम्हाला हे सर्वांना आवडेल आणि आमच्याकडून असेच पुढे जाऊन भरपूर सारे ट्रेकचे व्हिडिओज येणार आहेत. सो तुम्ही लोक स्टे ट्यून राहा चॅनलवरती. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही आम्हाला प्रोत्साहन करू शकता हे सगळं करून. आणि थँक्यू सो मच. बाय बाय. सायनिंग ऑफ टुडे. मीट यू इन द नेक्स्ट ब्लॉग गाईज. बाय.